नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. सासवडकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आनंदी काकी जगताप. सासवडकरांनी मोठ्या विश्वासाने नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सासवड शहराचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन सासवडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप यांनी पदग्रहण सोहळ्यात बोलताना दिले. शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या दालनात पदग्रहण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी आनंदी काकी जगताप बोलत होत्या. सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन आनंदी काकी जगताप यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी नगराध्यक्ष मार्तंड बोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, विजय वडणे, सुहास लांडगे, संजय अण्णा जगताप यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंदी काकी म्हणाल्या, सासवडकर नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी आम्ही विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू. सर्व सभासदांना विश्वासात घेऊन शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते विकास, शहर शोभीकरण आदी क्षेत्रात भरीव काम करून शहराचा सर्वांगीण विकास करू, असे मत सासवड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप यांनी पदग्रहण सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष मार्तंड बोंडे, संजय अण्णा जगताप, शेखर वडणे आदी मान्यवरांनी विचार मांडले. पुरंदर सम्राट न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा. आणि एक चांगल्या प्रकारचं सासवड शहर कसं सुशोभीकरण होईल हे आपण सर्वांनी एकमताने ठरवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.